नमस्कार आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल सोनस लिव्हिंग स्पेस। आजच्या व्हिडिओमध्ये मी यूट्यूब रिलेटेड काही पॉइंटर्स तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे। यापूर्वीही ऑलरेडी मी यूट्यूब रिलेटेड एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्याच्यामध्ये ज्यांना नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट करायचं आहे त्यांनी कोणत्या मुद्द्यांवरती लक्ष द्यायला पाहिजे हे आपण डिस्कस केलं होतं। तो व्हिडिओचा पार्ट 1 होता आणि आजचा व्हिडिओचा पार्ट 2 असणार आहे, ज्याच्यामध्ये ज्यांनी ऑलरेडी नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट केलेला आहे आणि जे माझ्यासारखे छोटेसे यूट्यूबर आहे त्यांनी आपल्या व्हिडिओवरती कशा प्रकारे काम करायला पाहिजे ते आपण डिस्कस करणार आहोत। माझा जो फर्स्ट यूट्यूब पेमेंटचा व्हिडिओ होता त्याच्यावरती मला खूप यूट्यूब रिलेटेड प्रश्न विचारले गेले होते, त्यामुळे मला यूट्यूब रिलेटेड हे 2 व्हिडिओ बनवावे लागत आहेत, ज्याच्यामुळे थोडंसं मला जेवढं नॉलेज आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करू शकेल, म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे। आजकाल आपण सगळेच जण अँड्रॉइड मोबाईलचा वापर करतो, त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये ऑलरेडी आपलं यूट्यूब चॅनल क्रिएटेड असतं। म्हणजे ज्यावेळेस आपण नवीन मोबाईल घेतो त्यावेळेसच आपल्या मोबाईलमध्ये यूट्यूबचं ॲप्लिकेशन ऑलरेडी फीडेड असतं, ते काय आपल्याला सेपरेटली डाउनलोड करायची गरज नसते। त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या ईमेल आयडीच्या बेसिसवरती एक चॅनल ऑलरेडी क्रिएटेड असतो, तो फक्त आपल्याला चालू करायचा असतो। तर जर तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर तुम्ही त्याच्या बेसिसवरतीही करू शकता, किंवा जर तुम्हाला दुसरी कोणती ईमेल आयडी वापरायची असेल तर तुम्ही नवीन ईमेल आयडी जनरेट करून तुमचा नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट करू शकता। आता एकदा आपला चॅनल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला आपल्या चॅनलवरती थोड्याशा सेटिंग्स करायच्या आहेत आणि आपल्या चॅनलला कस्टमाइज करायचं आहे। म्हणजे आपल्या चॅनलवरती आपल्याला एक बॅनर बनवायचा आहे, त्याचबरोबर आपला एक प्रोफाईल फोटो आपल्याला अपडेट करायचा आहे आणि डिस्क्रिप्शनमध्येही आपल्याला काही डिटेल्स मेन्शन करायचे आहेत। म्हणजे आपल्या चॅनलवरती आपण कोणते व्हिडिओज अपलोड करणार आहेत, म्हणजे कोणते कोणते विषय असणार आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं आहे। तुम्ही एखादा सुविचारही लिहू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला आपली एक ईमेल आयडी तिथे मेन्शन करायची आहे। ती आपली बिझनेस ईमेल आयडी असेल, ज्याच्यावरती लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतील आणि कोलॅबोरेशनसाठीही तो ईमेल आयडी आपल्याला युजफुल होईल। त्यानंतर यूट्यूब व्यतिरिक्त जर तुम्ही आणखीन कोणत्या सोशल प्लॅटफॉर्मवरती असाल, लाईक इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर वगैरे, तर त्याचीही लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करू शकता। तर हे सगळं आपल्याला यूट्यूब ॲप्लिकेशनवरती आपला जो चॅनल दिसतो त्याच्यामध्ये अपडेट करायचा आहे। आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जो क्रोम ब्राउझर असतो त्या क्रोम ब्राउझरमधूनही आपल्या चॅनलमध्ये आपल्याला सेटिंग्स करायचे आहेत। म्हणजे क्रोम ब्राउझरमध्ये आपल्याला यूट्यूब स्टुडिओ म्हणून ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपला चॅनल ऑलरेडी तुम्हाला ईमेल आय डी सहित दिसणार। तर त्याच्यामध्ये जाऊनही आपल्याला चॅनलला कस्टमाइज करायचं असतं। तिथेच तुम्हाला सगळं ॲनालिटिक्स, त्याचबरोबर तुमचं मॉनिटायझेशन बटन आणि आणखीन तुमचे व्हिडिओज, हे सगळे डिटेल्स तुम्हाला तिथे दिसतील। तर तिथे जाऊन तुम्हाला काही सेटिंग्स करावे लागतात, हे खूप इम्पॉर्टंट असतं। तर जेणेकरून आपला चॅनल व्यवस्थित आपण कस्टमाइज करू शकू, व्यवस्थित त्याला डिझाईन करू शकू। तर हे कसं करायचं हे तुम्हाला टेक्निकल चॅनल्स जे असतात ते डिटेलमध्ये याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देतात, तर तुम्ही ते व्हिडिओज त्यांचे जाऊन चेक करू शकता आणि तुमच्या चॅनलला तुम्ही प्रॉपरली डिझाईन करू शकता किंवा प्रॉपर कस्टमाइज करू शकता। आता जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की तुमचा चॅनल क्रिएट करण्यापूर्वीच तुम्ही आधीच भरपूर व्हिडिओ बनवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर प्रॉब्लेम होणार नाही। नंतर काही म्हणजे इश्यू झाला तरी तुमच्याकडे ऑलरेडी एखादा व्हिडिओ रेडी असेल की तो तुम्ही अपलोड करू शकाल, कारण तुमचा चॅनल नवीन असेल। म्हणून आधीच तुम्ही भरपूर असे व्हिडिओ बनवा। 20 ते 25 व्हिडिओ बनवले तर खूप उत्तम, पण प्रयत्न करा की ॲटलिस्ट तुम्ही 5 ते 6 किंवा 10 तरी व्हिडिओ तुम्ही बनवाच आणि त्यानंतर तुमचा चॅनल स्टार्ट करा आणि हळूहळू करून व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता। आता आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो त्यावेळेस आपल्याला हे लक्ष द्यायचं आहे की आपण आपल्या व्हिडिओला प्रॉपर पार्ट्समध्ये डिवाईड करतो का। म्हणजे आपला व्हिडिओ 3 पार्टमध्ये डिवाईड व्हायला पाहिजे। पहिला जो व्हिडिओचा पार्ट असेल तो आपला इंट्रोडक्शन पार्ट असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी माहिती द्याल की तुमच्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही काय दाखवणार आहे। त्यानंतर आपला मेन पार्ट असेल जो ॲक्च्युअल व्हिडिओ आपला असेल, आणि जो शेवटचा पार्ट असेल तो म्हणजे आपला व्हिडिओचा एंड पार्ट असेल। अशा प्रकारे तुम्ही जर पार्ट्समध्ये तुमच्या व्हिडिओला डिवाईड केलं तर तो एक प्रॉपर तुमचा व्हिडिओ बनेल। आता व्हिडिओ शूट करतानाही ना आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे।
म्हणजे तुमचा असा एखादा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी एक्सप्लेन करताय आणि कॅमेऱ्यासमोर येऊन तुम्ही स्वतः काहीतरी बोलताय, तर त्यावेळेस ना आपली जी नजर आहे ती डायरेक्टली कॅमेरावरती असायला पाहिजे, ना की तुम्ही तुमच्याकडे स्वतःकडे पाहताय मोबाईलमध्ये आणि तुम्ही एका साईडला बोलत चाललाय. असा व्हिडिओ बनवायचा नाही. कारण काय होतं ना, जर आपला आय कॉन्टॅक्ट कॅमेराबरोबर नसेल तर आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये एवढा इंटरेस्ट येत नाही. ते आपण त्यांना बनवून ठेवू शकत नाही आपल्या व्हिडिओवरती. कुठेतरी त्यांचं लक्ष दुसरीकडे जातं आणि आपल्या बोलण्याकडे एवढं काही वेळेस लक्ष जात नाही. त्यामुळे आपला जो आय कॉन्टॅक्ट आहे तो कॅमेऱ्याकडे असायला पाहिजे. त्याचबरोबर जर आपण डायरेक्टली कॅमेऱ्याकडे पाहिलं तर त्याच्यामध्ये आपला एक प्रॉपर कॉन्फिडन्स दिसून येतो. म्हणून आपण कॅमेऱ्याकडे बघूनच आपला व्हिडिओ शूट करायचा आहे. त्याचबरोबर आपण हे पाहायचं आहे की माझ्या व्हिडिओमध्ये इनफ लाईट आहे का, भरपूर उजेड असायला पाहिजे. त्यासाठी असं नाही आहे की तुम्ही बाहेरून लाईटच घ्यायला पाहिजे. आपल्या घरामध्ये ज्यावेळेस ऊन येतं ना त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता. कारण उन्हामुळे भरपूर प्रकाश आपल्या स्वतःवरती किंवा आपण जे काही व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत त्याच्यावरती पडतो आणि त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये लाईट्स येऊ शकते. याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्येही ना प्रॉपर प्रेझेंटेबल असायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काही एक्सप्लेन करताय, काही बोलताय, असे जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये आपण स्वतःही व्यवस्थित असायला पाहिजे. असं नाही की कसे पण तुम्ही उठलायत आणि बसलायत आणि व्हिडिओ चालू केलेला आहे, असं नसायला पाहिजे. हां, ते डेली व्लॉग्स जे असतात तो एक वेगळा पार्ट आहे, त्याच्यामध्ये इट्स ओके. बट जर तुम्ही काही इन्फॉर्मेशन देताय, कोणत्या विषयावरती तुम्ही चर्चा करताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः प्रेझेंटेबल असायला पाहिजे. त्याचबरोबर तुमचा कॉन्फिडन्स चांगला असायला पाहिजे आणि तुमची व्हॉईस क्वालिटीही चांगली असायला पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही बोलत चाललाय पण तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये ना खूप आवाज आहे. कारण जर असं असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये तो आवाज कुठेतरी डिस्टर्बन्स होतो आणि त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओमधला व्ह्यूअर्सचा इंटरेस्ट निघून जातो. त्यामुळे एखाद्या शांत जागेवरती तुम्ही बसा आणि तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता, जेणेकरून बॅकग्राऊंड आवाज येणार नाही. थोडासा आला तर इट्स ओके, कारण काही वेळेस पॉसिबल नसतं, पण खूप जास्त प्रमाणामध्ये तुमच्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड नॉईज येऊ देऊ नका. त्याचबरोबर आपण जेव्हा व्हॉइस ओव्हर करतो ना त्यावेळेसही आपल्याला लक्ष द्यायचं आहे की बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला आवाज येतोय का. आपण अशी जागा कुठेतरी निवडायची किंवा अशी वेळ निवडायची की ज्यावेळेस आवाज जरासा कमी असेल किंवा आवाज बिलकुल नसेल आणि त्यावेळेस आपल्याला व्हॉइस ओव्हर करायचा आहे आपल्या व्हिडिओमध्ये. या व्यतिरिक्त आपण जेव्हा मोबाईलवरून व्हिडिओ शूट करत असतो, कोणते रेसिपीजचे किंवा इतर काही व्हिडिओज शूट करत असाल तर त्यावेळेस आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपला मोबाईल जास्त हलत नाही. कारण आपला मोबाईल सारखा हलत राहिला ना आपला व्हिडिओ पण शेकी येऊ शकतो आणि त्यामुळे जेव्हा आपण व्हिडिओ पाहू, म्हणजे आपले व्ह्यूअर्स जेव्हा व्हिडिओ पाहतील त्यावेळेस ना त्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट एवढा येत नाही. कारण त्यांना जे आपल्याला दाखवायचं आहे ते त्यांना प्रॉपर दिसतच नाही, कारण आपला व्हिडिओसारखा शेक होत राहतो, हलत राहतो. त्यामुळे व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वीच आपल्याला चेक करायचं आहे की आपला व्हिडिओ प्रॉपर झाला आहे का नाही, प्रॉपर आपण व्हिडिओमध्ये एडिटिंग केली आहे का नाही. त्यानंतर तुम्हाला हेही लक्ष द्यायचं आहे की तुम्ही जेव्हा व्हिडिओ शूट करता त्यावेळेस तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे ते तुमच्या कॅमेऱ्यामध्ये प्रॉपरली कॅप्चर होतं आहे का नाही. कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दाखवायचं आहे ते कटिंग वगैरे केलेलं नसायला पाहिजे. ते प्रॉपरली जेवढा पार्ट तुम्हाला दाखवायचा आहे कोणत्याही विषयाचा तेव्हा तो कम्प्लिटली तुमच्या कॅमेरामध्ये, तुमच्या व्हिडिओमध्ये कॅप्चर व्हायला पाहिजे. किंवा तुम्ही जर असं बसून काहीतरी विषयावरती बोलताय आणि तुम्ही स्वतः कॅमेराकडे पाहून जेव्हा बोलता त्यावेळेस हेही लक्ष द्यायचं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये कितपत दिसताय. म्हणजे असं नसायला पाहिजे की तुमचे फक्त डोळेच दिसत आहे किंवा तुमचे लिप्स दिसत आहेत आणि अर्धा पार्ट तुमचा कट झालेला आहे आणि तसाच तुम्ही व्हिडिओ अपलोड करताय. याच्याने काय होतं ना की आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो अशा प्रकारचे तर आपले जे व्ह्यूअर्स आहेत ते व्ह्यूअर्सचा इंटरेस्ट कुठेतरी निघून जातो आणि आपला व्हिडिओची क्वालिटीही ती चांगली वाटत नाही. त्यामुळे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपण जो व्हिडिओ शूट करतोय, जोही कंटेंट आपण निवडलाय ते कंटेंट जे आपल्याला ॲक्च्युअल दाखवायचं आहे ते प्रॉपर दिसतंय का नाही. आणि जे असे बोलण्याचे व्हिडिओ असतात ना त्याच्यासाठी तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं, आपला जो पासपोर्ट साईज फोटो असतो ना तेवढ्यामध्ये जो आपण दिसतो ना तेवढं जरी आपण दिसलो तरी इनफ आहे. कारण आय कॉन्टॅक्ट हे महत्त्वाचं आहे. जे आपल्याला सांगायचं आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ शूट करताना लक्षात घ्यायला पाहिजे.
त्यानंतर आपण जो व्हिडिओ अपलोड करतो त्याचाही एक ठराविक टाईम असायला पाहिजे. म्हणजे दिवसातून आपण एक टाईम ठरवायचा, त्याच वेळी आपला व्हिडिओ अपलोड व्हायला पाहिजे. ज्या वेळेस आपले व्ह्यूवर्स किंवा आपले सबस्क्रायबर अवेलेबल असतात किंवा जास्त प्रमाणामध्ये व्हिडिओ पाहिला जातो, तो आपण वेळ निवडायचा आहे. आणि ही वेळ आपल्याला कशी कळेल, तर YT स्टुडिओमध्ये ॲनालिटिक्समध्ये हे सगळे डिटेल्स आपल्याला समजून येतात. तर त्याच्यानुसार आपण एक वेळ ठरवायची आहे आणि त्याच टायमिंगला आपला व्हिडिओ अपलोड व्हायला पाहिजे, जेणेकरून आपले व्ह्यूवर्स अवेलेबल असतील आणि आपला व्हिडिओ पाहिला जाईल. त्यानंतर आपल्या चॅनलवरती जो कम्युनिटी टॅब असतो ना, त्याचाही आपण चांगला उपयोग करू शकतो. म्हणजे कम्युनिटी टॅबमुळे ना आपण आपल्या प्रेक्षकांबरोबर एक कनेक्शन मेंटेन ठेवू शकतो. म्हणजे काही सणवार वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्ही फोटो अपलोड करून त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही काही प्रश्न विचारू शकता कम्युनिटी टॅबमध्ये, किंवा नेक्स्ट टॉपिक व्हिडिओचा कोणता असायला पाहिजे या सगळ्या डिटेल्सबद्दल विचारू शकता, किंवा तुमच्याबद्दल थोडीशी तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता. आणि त्याचबरोबर तुमचे कोणते जे जुने व्हिडिओज असतील लाँग किंवा शॉर्ट्स, हे सगळे तुम्ही पुन्हा आत्ता कम्युनिटी टॅबमध्ये शेअर करू शकता, जेणेकरून पुन्हा त्याचं नोटिफिकेशन किंवा ती लिंक तुमच्या सबस्क्रायबर्स पुढे किंवा व्ह्यूवर्स पुढे शो केल्या जाईल यूट्यूबवरती. तर कम्युनिटी टॅबचा पण तुम्ही पुरेपूर वापर करा. त्याच्यानेही एक नवीन सबस्क्रायबर बेस बिल्ड व्हायला मदत होते. त्याचबरोबर आपले जे ऑलरेडी सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्याबरोबरही चांगलं आपलं कनेक्शन मेंटेन ठेवायला हेल्प होते. त्यानंतर यूट्यूबवरती तुम्ही तुमचा एक लाँग व्हिडिओजचा चॅनल बनवू शकता, किंवा सेपरेटली तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओचाही चॅनल बनवू शकता. पण जो लाँग व्हिडिओचा आपला चॅनल असतो त्याच्यामध्ये आपण लाँग व्हिडिओ आणि त्याचबरोबर शॉर्ट्सही आपल्याला ऑप्शन मिळतं, तर शॉर्ट व्हिडिओही आपण अपलोड करू शकतो. पण याचा क्रायटेरिया थोडासा वेगळा असतो. जर आपला लाँग व्हिडिओचा चॅनल आहे तर त्यासाठी आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि त्याचबरोबर 4000 आवर्सचा वॉच टाईम व्हायला पाहिजे. हा पूर्ण झाल्यानंतरच आपलं चॅनल मॉनिटाईज होतं, आणि हे दोन्ही क्रायटेरिया फुलफिल व्हायला पाहिजे. असं नाही की फक्त सबस्क्रायबरच मीट होत आहेत किंवा फक्त वॉच टाईमच मीट होतोय, असं नाही. हे दोन्ही जेव्हा होईल त्यावेळेस आपला चॅनल मॉनिटाईज होतो. किंवा दुसरा क्रायटेरिया असाही दिलेला आहे की 1000 सबस्क्रायबर्स आणि 10 मिलियन आवर्सचा वॉच टाईम तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओवरती, जर तुम्ही शॉर्ट्स जास्त अपलोड करत असाल तर असा क्रायटेरिया आहे. 1000 सबस्क्रायबर्स आणि 10 मिलियन आवर्सचा वॉच टाईम शॉर्ट्सवरती. हा क्रायटेरिया मीट झाला तरीसुद्धा तुमचा लाँग व्हिडिओचा जो चॅनल आहे तो मॉनिटाईज होऊ शकतो. सध्या काही आणखीन चेंजेस आलेले आहेत, म्हणजे 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 आवर्सचा वॉच टाईम याच्यावरतीही आपलं चॅनल मॉनिटाईज होतं. पण त्याच्यामध्ये आपल्याला फक्त मेंबरशिप आणि त्याचबरोबर थँक्सचं ऑप्शन येतं, एवढेच येतात. पण आपल्याला बोलतात ना, पैसे चालू होण्यासाठी, ॲक्च्युअल पैसे चालू होण्यासाठी ॲडसेन्सकडून त्याच्यासाठी ॲड्सचीच गरज असते. आणि ॲड्स आपल्या चॅनलवरती किंवा आपल्या व्हिडिओमध्ये केव्हा लागतात, ज्यावेळेस आपलं 1000चा क्रायटेरिया आणि 4000 आवर्सचा क्रायटेरिया हे दोन्ही जेव्हा होतं त्यावेळेसच आपल्या चॅनलवरती ॲडसेन्सकडून ॲड्स लागल्या जातात, आणि तेव्हाच आपल्या चॅनलवरती ॲक्च्युअल ॲडसेन्सकडून इन्कम चालू होतं. तर हे क्रायटेरियाज आहेत. तर याच्यावरती ना मला खूप लोकांचे प्रश्न आले होते की ताई तुम्ही एकदा चेक करा ना माझ्या चॅनलवरती, मी खूप व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि मला व्ह्यूज येत नाही आहे, किंवा माझे व्ह्यूज खूप कमी आहे, सबस्क्रायबर्स खूप कमी, किंवा सबस्क्रायबर्स माझे खूप जास्त आहेत, माझा टार्गेट पूर्ण झालेला आहे सबस्क्रायबरचा, पण व्ह्यूजच येत नाही आहे. तर काही चॅनल्सला मी जस्ट जाऊन एकदा चेक केलं तर त्याच्यामध्ये कित्येक चॅनल्सचं असं आहे की त्यांनी लाँग व्हिडिओ खूप कमी टाकलेले आहेत, आणि त्यांचा लाँग व्हिडिओचा चॅनल असून त्यांचे फक्त शॉर्ट्सच भरपूर जास्त आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. जर तुमचं शॉर्ट्स आहेत भरपूर तर त्याच्यासाठी एक वेगळा क्रायटेरिया आहे, तर तुम्हाला तो लक्षात घ्यायचा आहे. जर तुम्ही 4000 आवर्सचा वॉच टाईमचं डोक्यात ठेवून चालत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला लाँग व्हिडिओही अपलोड करावे लागतील, फक्त शॉर्ट्स अपलोड करून चालणार नाही. कारण जर आपला चॅनल लाँग व्हिडिओजचा असेल तर त्याच्यावरती लाँग व्हिडिओजही अपलोड व्हायला पाहिजे. फक्त 4 ते 5 व्हिडिओज अपलोड करून फायदा नसतो, त्याच्यामुळे आपल्याला व्ह्यूज जास्त नाही मिळत, वॉच टाईमच आपला कंप्लीट होत नाही. फक्त जर आपण शॉर्ट्सच्या मागे लागलो तर आपण शॉर्ट्समध्ये सबस्क्रायबर्सच गेन करतो, म्हणजे आपले सबस्क्रायबर भरपूर वाढतात आणि शॉर्ट्समध्ये आपल्याला एवढे व्ह्यूज येत नाही. हां, जर तुमच्या शॉर्ट्सला खूप चांगले व्ह्यूज येत आहेत, म्हणजे मिलियन्सपर्यंत व्ह्यूज तुमच्या प्रत्येक व्हिडिओला जात असेल तर इट्स ओके.
पण तुमच्या शॉर्ट्सलाही जास्त व्ह्यूज येत नाही आहे आणि तुमच्या लाँग व्हिडिओलाही व्ह्यूज येत नाही आहे, तर तुमचा वॉच टाईम कंप्लीट होणार नाही. त्यासाठी आपल्याला लाँग व्हिडिओवरती जास्तीत जास्त काम करायचं आहे. जास्तीत जास्त लाँग व्हिडिओज आपल्याला अपलोड करायचे आहे आणि त्याचबरोबर साईड बाय साईड शॉर्ट्सवरतीही काम करायचं आहे, म्हणजे आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू. कारण जरी आपले भरपूर सबस्क्रायबर्स वाढले, खूप लाखोमध्येही आपले सबस्क्रायबर्स जरी गेले, तरीसुद्धा आपल्या चॅनलवरती जर व्ह्यूजच आले नाही, तर आपल्याला पैसे चालू होणार नाही, म्हणजे पैसे भेटणारच नाही ॲडसेन्सकडून. कारण आपले सबस्क्रायबर जे वाढलेले असतात ते फक्त शॉर्टमध्ये इंटरेस्टेड असतात, म्हणून ते शॉर्ट्समुळे आलेले असतात आणि आपले लाँग व्हिडिओवरती ते व्ह्यूज येतच नाही, कारण ते लाँग व्हिडिओ आपले पाहतच नाही, ते इंटरेस्टेडच नसतात. त्यामुळे आपले लाँग व्हिडिओ थ्रू आपल्याला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स गेन करायचे आहे आणि त्याचबरोबर शॉर्ट्सवरतीही काम करायचं आहे. फक्त एकावरतीच आपण फोकस नाही करायचा आहे. जर तुमचं सेपरेटली शॉर्ट्स व्हिडिओचं चॅनल असेल तर ठीक आहे, तर आपण शॉर्ट्सवरतीही काम करतोय, शॉर्टवरतीच काम करतोय. पण जर लाँग व्हिडिओचा चॅनल असेल तर दोन्ही व्हिडिओजवरती तुम्हाला काम करायचं आहे, पण लाँग व्हिडिओजवरती जरा जास्त काम करायचं आहे. त्यानंतर आपल्या चॅनलवरती आपण आपली कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची आहे, म्हणजे आपण नेहमी व्हिडिओ अपलोड करत राहायचं आहे. जर आपण ठरवलं असेल की आठवड्यातून मी 1 व्हिडिओ अपलोड करेल किंवा 3 व्हिडिओ अपलोड करेल किंवा 2 आठवड्यामधून 1 व्हिडिओ अपलोड करेल, तर त्या टायमिंगलाच आपल्याला नेहमी व्हिडिओ अपलोड करत राहायचं आहे. आपल्या व्हिडिओजच्या मध्ये खूप मोठे मोठे गॅप नाही घ्यायचे. 1-2 महिना किंवा 6 महिने असे मोठे मोठे गॅप्स नाही घ्यायचे. आपण कंटिन्युअस आपले व्हिडिओ अपलोड करत राहायचं आहे. असं विचार नाही करायचा आहे की माझ्या चॅनलवरती व्ह्यूज खूप कमी येत आहेत, मग मी काम करून काही फायदा नाही आहे, पुढे माझं चॅनल चालणारच नाही, हे सगळे विचार करायचे नाही. कारण नवीन यूट्यूबर्सचे व्हिडिओज यूट्यूब पुढे पाठवत असतं पुढे फॉरवर्ड केले जातात आणि हळूहळू काही वेळेस व्ह्यूज येतात, काहींचे लवकर व्ह्यूज येतात. फक्त आपल्याला हे लक्ष द्यायचं आहे की मी जे व्हिडिओ बनवते त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित बनवते का नाही, सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतोय का आपण आणि माझा एक चांगला व्हिडिओ बनतोय का नाही, हे आपण नेहमी चेक्स करत राहायचं आहे. मोठे यूट्यूबर्स जे आहेत त्यांचे व्हिडिओज आपण पाहिजे, ते कशा प्रकारे व्हिडिओज बनवतात, ते किती छान प्रकारे त्यांच्या व्हिडिओला डेकोरेट करतात, त्यांच्या चॅनलला डेकोरेट करतात आणि कशा प्रकारे ते प्रेझेंट करतात त्यांच्या व्हिडिओला, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनंही आपण शिकून घ्यायच्या आहेत आणि तसं आपल्या चॅनलवरती अप्लाय करायचं आहे. आणि प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही थोडेफार बदल करून तुमचा व्हिडिओ तुम्ही आणखीन चांगला बनवू शकता आणि नियमितपणे तुम्ही व्हिडिओ अपलोड करत राहायचं आहे. व्ह्यूजकडे लक्ष द्यायचं नाही. कारण व्ह्यूज काही वेळेस कमी येतात, काही वेळेस जास्त येतात आणि काही वेळेस असंही असतं की ना, सगळे जे मोठे यूट्यूबर जरी असेल ना, काही वेळेस त्यांच्याही व्हिडिओवरती व्ह्यूज कमी येतात. तर असा काही वेळेस ट्रेंड असतो की कधी कमी व्ह्यूज येतात, कमी जास्त येतात, कधी तुमचा व्हिडिओ व्हायरलही होऊ शकतो. म्हणून आपल्या चॅनलवरती आपण कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. हां, असा प्रॉब्लेम होऊ शकतो की आपल्या पर्सनल लाईफमध्ये काही प्रॉब्लेम चालू आहे किंवा आपली तब्येत बरी नाही आहे आणि त्या कारणामुळे आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू शकत नाही. असे जर प्रॉब्लेम असतील तर इट्स ओके, आपण थोडाफार गॅप घेऊ शकतो. पण जो आपण गॅप घेतोय ना, त्याच्यामध्येही ना आपण जो कम्युनिटी टॅब आपल्या चॅनलवरती असतो त्याच्यावरती आपण आपला स्टेटस अपडेट करू शकतो. म्हणजे कसं असतं ना, आपल्या सबस्क्रायबर बरोबर आपलं एक कनेक्ट झालेलं असतं तर त्यांना आपण इन्फॉर्म करू शकतो की सध्या माझी तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे आपला व्हिडिओ यायला लेट होतोय किंवा काहीतरी इश्यू आहे त्यामुळे आपला व्हिडिओ येणार नाही किंवा पुढचा आपला व्हिडिओ केव्हा येणार आहे, हे सगळे डिटेल्स आपण कम्युनिटी टॅबमध्ये अपडेट करू शकतो. कारण ना, आपले व्ह्यूवर्स किंवा आपले सबस्क्रायबर्स ना आपल्या व्हिडिओची वाट पाहत असतात, तर त्यांनाही अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कारण आपलं त्यांच्याबरोबर एक कनेक्ट असतं, त्यांचं एक आपल्याबरोबर कनेक्शन झालेलं असतं आणि ते आपल्या व्हिडिओची वाट पाहतच असतात. आणि काही जण असे असतात ना, आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसतं पण आपले व्हिडिओज मात्र ते पाहत असतात, तर त्यांच्यासाठीही आपले व्हिडिओज जायलाच पाहिजे. कारण ते रेग्युलरली आपली मेहनत पाहून, आपले व्हिडिओज पाहून ना, कुठेतरी हळूहळू त्यांनाही आपल्याबरोबर एक कनेक्शन निर्माण होतं आणि एका पॉईंटला पुढे जाऊन कधीतरी ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतातच. त्यामुळे आपल्या चॅनलवरती आपण कंटिन्युअस काम करत राहायचं आहे. दरवेळेस व्ह्यूजचा विचार नाही करायचं. आय ॲग्री की व्ह्यूजमुळे डिमोटिवेशन येतं, इवन मलासुद्धा काही वेळेस येतं. पण पुन्हा मी आधी सांगितल्यानुसार
पुन्हा आपल्याला डिमोटिवेशनमधून बाहेर निघायचं आहे आणि पुन्हा आपल्या चॅनलवरती आपण काम करायचं आहे. हळूहळू करून आपला चॅनल ग्रो होईल. फक्त आपल्या चॅनलवरती कन्सिस्टन्सी आणि कशा चांगल्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवू शकेल हे सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या व्हिडिओला आपण एक चांगला थंबनेल लावायला पाहिजे. थंबनेल आपल्या व्हिडिओसाठी खूप इम्पॉर्टंट असतो. असं नाही आहे की व्हिडिओ आपण शूट केला आणि डायरेक्टली अपलोड केला, कारण काही जणांचे मी पाहिले ते थंबनेल बिलकुल वापरतच नाही त्यांच्या व्हिडिओजवरती. तर थंबनेल ही आपल्याला व्हिडिओजमध्ये आवर्जून लावायचाच आहे आणि तो व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह असायलाच पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही काही लिहित असाल किंवा फोटो दाखवत असाल तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये दिसून यायला पाहिजे. जर तुम्ही त्याच्यामध्ये काही लिहत असाल तर ते लिहिलेलं पण एक चांगलं बोल्ड अक्षरामध्ये असायला पाहिजे. कलर पण तुम्ही तशा प्रकारे घेऊ शकता. म्हणजे एखादा जर फोटो तुम्ही लावताय आणि त्याच्यामध्ये काही लिहिताय तर ते तुम्ही स्वतःहूनच चेक करायचं आहे की ते उठून दिसतंय का नाही, आपल्याला पाहायला ते अट्रॅक्टिव्ह वाटतंय का नाही, हे सगळं चेक करायचं आहे आणि त्यानुसार आपला थंबनेल आपण बनवायचा आहे. त्यानंतर आपल्या व्हिडिओ खालीही आपण प्रॉपर एक टायटल द्यायचं आहे की आपण व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहोत. टायटल नंतर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्येही मेन्शन करायचं आहे थोडीशी इन्फॉर्मेशन व्हिडिओबद्दल आणि त्याच्यामध्ये आपल्याला टॅग्सही मेन्शन करायचे आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलचं जे नाव आहे ते नावही आपण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. आणि व्हिडिओसाठी आपण जे टॅग्स लावतो त्या टॅग्समध्येही आपल्या चॅनलचं नाव मेन्शन करायचं आहे. कारण जेवढं आपलं जास्त नाव मेन्शन केलं जाईल जेवढ्या व्हिडिओजमध्ये, त्यानुसार काय होतं की आपला व्हिडिओ सर्च बॉक्समध्ये येतो, म्हणजे सर्च केला जातो. कारण जर कोणी आपला व्हिडिओ आपल्या नावाने सर्च करत असेल, जसं सोनल्स लिव्हिंग स्पेस तुम्ही टाईप केला तर आपला चॅनल लगेच सर्च व्हायला पाहिजे. हा सर्च कसा होतो, जर आपण टॅग्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या चॅनलचं नाव मेन्शन केलं असेल तर जास्तीत जास्त त्याच्यावरती सर्चेस होऊ शकतात आणि आपला चॅनल लगेच सर्च होऊ शकतो. त्यामुळे आपल्या चॅनलचं नाव आपल्याला तिथे मेन्शन करायचं आहे. त्याचबरोबर इथे आता नावाबद्दल आपण बोलतोय तर आपण जेव्हा चॅनलचं नाव सिलेक्ट करू ना त्यावेळेस आपल्याला सिम्पल आणि इझी आपलं चॅनलचं नाव ठेवायचं आहे. खूप असं मोठं नाव नाही ठेवायचं आहे किंवा डिफिकल्ट नाव ठेवायचं नाही आहे. एकदम सिम्पल नाव ठेवायचं आहे. आणि मी नोटीस केलं की काही जण जेव्हा आपल्या चॅनलचं नाव ठेवतात ना तेव्हा एक नाव ठेवतात, फॉर एक्झाम्पल ABC आणि पुढे 1 मिलियन सबस्क्रायबर किंवा 1K सबस्क्रायबर असं नाव ते ठेवतात. तर हेही आपल्याला नाही करायचं आहे. मे बी याच्यामुळेही आपल्याला मॉनिटायझेशनमध्ये इश्यू होऊ शकतो. कारण कुठेतरी आपल्या व्ह्यूवर्सला किंवा सबस्क्रायबर्सला आपण फसवल्यासारखं करतो. त्यामुळे मी तर तुम्हाला सांगेल की हे तुम्ही टाळा, कारण आपल्या मॉनिटायझेशन प्रोसेसमध्येही प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून तुम्ही सिम्पल आणि इझी असं तुमच्या चॅनलचं नाव ठेवू शकता आणि प्रत्येक टॅग्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या चॅनलचं नाव प्रत्येक व्हिडिओखाली असायलाच पाहिजे, जेणेकरून जास्त सर्चेस केल्या जातील. आता एकदा आपला मॉनिटायझेशन क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतर आपलं चॅनल मॉनिटाईज होतं आणि आपल्याला ॲडसेन्स अकाउंट बनवायचं असतं. ॲडसेन्स अकाउंटवरती आपण सगळे बँक डिटेल्स, आपला ॲड्रेस वगैरे प्रॉपर फिल करायचा असतो. तर आपण जेव्हा ॲड्रेस फिल करू ना तो ॲड्रेस आपल्याला प्रॉपरली सगळा मेन्शन करायचा आहे. कारण इन फ्युचर त्याच ॲड्रेसवरती आपल्याला आपलं गुगल पिन येणार आहे आणि एकदा गुगल पिन आल्यानंतर आपलं बँक आपण प्रॉपर लिंक करू शकतो. म्हणजे बँकमध्ये त्या पर्टिक्युलर बँकमध्ये आपल्याला पुढे पैसे चालू होतील. तर जेव्हा आपण ॲडसेन्स अकाउंटवरती आपला ॲड्रेस अपडेट करू त्यावेळेस एक तर तुम्ही कंप्लीट ॲड्रेस अपडेट करा, तुमचं नियर बाय लोकेशन वगैरे सगळं डिटेलमध्ये अलॉंग विथ पिनकोड हे सगळं मेन्शन करा आणि ॲड्रेसच्या मध्येच कुठेतरी ना तुमचा मोबाईल नंबरही अपडेट करायचा. म्हणजे ॲड्रेसच्या खालच्या ऑप्शनमध्ये आपल्याला सपरेट एक मोबाईल नंबर मेन्शन करण्यासाठी कॉलम असतो, तिथे तर मेन्शन करायचंच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ॲड्रेसच्या मध्येही फर्स्ट लाईन ऑफ ॲड्रेस किंवा सेकंड लाईन ऑफ ॲड्रेस झाल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे. हा का अपडेट करायचा आहे, कारण जर आपण कुठेतरी रिमोट एरियामध्ये राहत असेल, आउटसाईडमध्ये राहत असाल तर ज्यावेळेस आपल्याला पोस्ट थ्रू आपल्याला जे गुगल पिन येतं, गुगल पिन जेव्हा जर त्यांना पोस्टमॅनना आपला ॲड्रेस भेटत नसेल तर ॲटलिस्ट त्या जो मोबाईल नंबर आपण लिहिलेला आहे ॲड्रेसमध्ये त्या
मोबाईलवरती ते आपल्याला फोन करून आपला ॲड्रेस किंवा आपलं लोकेशन विचारू शकतात. कारण गुगल पिन जेव्हा आपल्याला येतं ना, तो जो कार्ड असतो त्या कार्डमध्ये ना आपला मोबाईल नंबर कुठेही छापून येत नाही सेपरेटली, फक्त त्याच्यावरती आपला ॲड्रेस असतो. मग ॲड्रेसच्या मध्ये कुठेतरी तुम्ही मोबाईल नंबर मेन्शन केला ना, तर तोही त्या कार्डमध्ये प्रिंट होईल. आणि पोस्टमॅन जेव्हा तुम्हाला पोस्ट करायला येतील तुमचा गुगल पेन कार्ड, तर त्यावेळेस जर लोकेशन भेटलं नाही तर त्या नंबरच्या बेसिसवरती ते तुम्हाला कॉल करतील आणि तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करू शकतात ते. तर त्यासाठी हे सगळे डिटेल्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत आणि हे सगळे डिटेल्स आपण गुगल ॲडसेन्सवरती प्रॉपरली फिल करायचे आहे. इवन आपण जे आपलं नाव टाकतो तेही आपल्याला अगदी प्रॉपरली मेन्शन करायचं आहे. मी तुम्हाला सांगेल, ज्यावेळेस तुम्ही गुगल ॲडसेन्स अकाउंटमध्ये डिटेल्स अपडेट कराल तर त्यापूर्वी जे टेक्निकल व्हिडिओज असतात ते टेक्निकल व्हिडिओज एकदा पाहून घ्या. व्यवस्थित तुम्ही पहा की त्यांनी कोणता कॉलम, कोणतं सेक्शन कसं भरलेलं आहे, कसं मेन्शन करायचं आहे, कोणती चूक नाही करायची आहे, हे सगळं पाहून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचं गुगल ॲडसेन्समध्ये डिटेल्स फिल करा. तर हे आहेत सगळे पॉइंटर्स जे आपण नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर लक्षात घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या चॅनलवरती आपल्याला व्यवस्थित काम करता येईल. तर मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल, थोडीफार माझ्याकडनं मदत झालेली असेल. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.